आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत। लोकसभेचे विषय आता संपलेले आहेत। विश्वजित कदमांचं हे महत्त्वाचं वक्तव्य। उद्धवजी माझ्या आणि विश्वजित कदमांच्या वडीलस्थानी असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनी आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली अशी प्रतिक्रिया विशाल पाटलांनी आज दिली। गैरसमज दूर झाले, एकोप्याने कामाला लागणार असल्याचा विश्वास सुद्धा विशाल पाटलांनी व्यक्त केलाय। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याकडून आज दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली। तर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये आज एक महत्त्वाची राजकीय भेट झाली। ते म्हणजे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे उद्धव ठाकरेंना आज भेटले। विशालजी, मला सांगाल की पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटण्यात लोकसभा निवडणुकीनंतर नेमकी काय चर्चा झाली, काय नाही, आम्ही मागणी केली होती की साहेबांची आम्हाला भेट घ्यायची आहे। काल राऊत साहेबांचा फोन आला की साहेब येत आहेत आणि आपण भेटायला या, आणि त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी रिसीव्ह केलं। आम्ही त्यांचा आशीर्वाद मागितला, तोही त्यांनी आम्हाला दिलेला आहे। हे जे झालं ते मागे गेलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे। भाजपला दिल्लीतून हद्दपार करायचा आमचा जो टार्गेट होता तो आम्ही जवळजवळ करू शकलो, कुठेतरी थोडं कमी राहिलं। महाराष्ट्रात मात्र हा आमचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्णपणे ताकदीनं एकत्र लढायचा आहे। त्यामुळे कुठेही आता कटुता राहिलेली नाही आणि एकसंघपणे आम्ही पुढे ह्या निवडणुकीला जाऊ। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारात जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा लोकसभा निवडणुकीत सांगलीतल्या जागेवरून मतभेद मनभेद टोकाला गेले होते, आज समेट झाला आहे, सगळे गैरसमज दूर झालेत असं मानावं? हे बघा, ती माझ्यासाठी अस्तित्वाची लढाई होती आणि ते मी समजून खूप वेळा सांगितलेलं आहेच। हा त्यांचा उद्धवजींचा मोठेपणा आहे आणि आम्ही त्यांना वडील समान मानतो। आमचे आज वडील नाहीत, विश्वजित कदमांचे आज वडील नाहीत, त्यांनीच वडीलधारी म्हणून आम्हाला सामावून घ्यायचं असं आम्ही त्यांना वारंवार सांगतोच। आणि त्यांनी तो मोठेपणा दाखवला आहे की जे झालं ती त्यांच्या मनात निश्चित शल्य असणार, खंत असेल, पण पुढे एकत्रित काम केलं पाहिजे। आणि जे काय घडलं ते कदाचित त्या परिस्थितीमुळे घडलं ह्याची निश्चित त्यांना जाण झाली असेल। विनोद कुमारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली। विश्वजितजी, सांगाल की उद्धव ठाकरेंशी पहिली भेट लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटील तुम्ही एकत्रित भेटलात, काय मनभेद मतभेद होते ते दूर झाले का? विशेषतः लोकसभा निवडणुकी वेळेस जे वाद टोकाला पोहोचला होता त्या पार्श्वभूमीवर कसलेही मतभेद कसलेही मनभेद नाहीत। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे, शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे नेते आहेत। येणारी विधानसभा आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारी विधानसभा ही महाविकास आघाडीहून ताकदीने लढायचं ओढाच। विधानसभेमध्ये शिवसेना UBT कडून सांगलीत जर काही जागांची मागणी झाली तर त्या बाबतीत पातळीचा विषय, त्याच्यात आता बोलणं योग्य नाही। राज्य पातळीचे महाविकास आघाडीचे नेता चर्चा करून निर्णय घेत। जवळपास अर्धा तास चर्चा झाली। राजकीय विषय तर महत्त्वाचे असतीलच, आणखी काय विषय? बरेच विषय झाले ना। शेवटी आमच्या दोन्ही कुटुंबांचे संबंध, माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांशी संबंध राहिलेत, आदरणीय उद्धव साहेबांचे आणि आमचे संबंध आहेत, आणि म्हणून हसत खेळत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली। पण पुन्हा एकदा विचारतो, लोकसभा निवडणुकीतले मतभेद मनभेद नाही, लोकसभा विषय हा विषय संपलेला आहे। विनोद कुमारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली।